पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कोल्हापूर जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू विरोधात मोठी मोहीम उघडली असून अवघ्या 3 दिवसात तब्बल 62 गुन्हे दाखल करत 47 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत जवळपास 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट। पुण्यात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू केली। अवैध हातभट्टी दारू विरोधात 11 विशेष पथकं तयार करून हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येते। 29, 30 आणि 31 मे या 3 दिवसात जिल्ह्यातील कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, पन्हाळा, हातकणंगले, शाहूवाडी, करवीर, कागल, भुदरगड, जयसिंगपूर, इचलकरंजी आणि शिरोळ या परिसरात छापेमारी करण्यात आली। या विशेष मोहिमेत एकूण 62 गुन्हे दाखल करण्यात आले असून 47 आरोपींना अटक करण्यात आली। 13,94,595 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हातभट्टी दारू, रसायनं आणि दारू निर्मितीसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे। 29 तारखेपासून ते कालच्यापर्यंत म्हणजे 1 तारखेपर्यंत आपण जवळपास 78 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि 78 गुन्ह्यांमध्ये आपण एकूण 62 आरोपी अटक केलेले आहे आणि 14,67,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। कंपन्यांना सुद्धा आपण भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 अन्वये आपण त्यामध्ये त्यांना नोटिसा देत आहोत। नोटिसा देण्याचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अवैध मद्याची निर्मिती किंवा अवैध मद्य तयार करण्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल किंवा असेल त्याची कुठे साठवणूक होणे किंवा विक्री होणे याच्या अनुषंगाने आपण त्यांना नोटिसा देत आहोत आणि ही कारवाई इथून पुढे सुद्धा अखंड राहणार आहे। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाकडून मागील वर्षभरात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या वेळेत एकूण 2,601 गुन्हे नोंदवून 10,84,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये 13% तर जप्त मुद्देमालात 123% वाढ झाली। जी छोटी विक्री केंद्र आहेत, हातभट्टी दारूची विक्री केंद्र, याच्यावर आपला मुख्य फोकस आहे आणि त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत। यामध्ये बऱ्याच ज्या गुन्ह्यामध्ये आहे ती 7 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे आणि त्याचप्रमाणे आपण त्याच्या अनुषंगाने आपण कारवाई करत आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे कुठेही आपल्याला अवैध मद्याची निर्मिती, विक्री, वाहतूक होताना जर आढळून येत असेल तर आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे टोल फ्री क्रमांक आहेत त्या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधावा। दरम्यान एकीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाया सुरू केल्यात तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुद्धा मोठी कारवाई केली। यात गावठी दारूच्या 21 कारवाया आणि देशी विदेशी दारूच्या 11 कारवाया समाविष्ट आहेत। या कारवायांमध्ये 5,444 लिटर रसायन नष्ट करण्यात आलंय। 1,296 लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे। या प्रकरणी एकूण 31 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राची व्याप्ती पाहता दारूकांडातील आकडेवारी ही धक्कादायक आहे। 1991 मुंबईतील छाया बार CL3 मिथेनॉल मिश्रित देशी दारू सेवनामुळे 90हून अधिक जणांचा मृत्यू। डिसेंबर 2004 आणि जानेवारी 2005 विक्रोळीत मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारूमुळे 104 जणांचा बळी। 2009 पाली रायगड विषारी दारूनं 10 जणांचा बळी। जून 2015 मालवणी मुंबई उपनगर मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारू प्यायल्यानं 102 जणांचा मृत्यू। 2016 पांगरमल अहिल्यानगर मिथेनॉल मिश्रित बनावट दारूमुळे 9 जणांचा मृत्यू। मे 2026 पिंपरी चिंचवड आणि पुणे मिथेनॉल मिश्रित दारूमुळे 26 जणांचा बळी। दरम्यान पुणे प्रकरणानंतर आता राज्यात सर्वच ठिकाणी धाडसत्र सुरू झालंय। कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू बनत असल्याचं या विभागानं केलेल्या कारवायांमधून स्पष्ट झालंय। त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांनाही सहकार्याचं आवाहन केलंय। अवैध दारू निर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 यावर कळवावं असं आवाहन करण्यात आलंय। त्यामुळे जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी दारूचे अड्डे आहेत ते सुद्धा समोर याची शक्यता आहे। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर कोल्हापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चांगलीच तत्पर झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी जवळपास अनेक ठिकाणी कारवाई करत त्यांनी अनेकांवरती गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। पुण्यातील झालेल्या प्रकरणानंतर जागा झालेले हे दोन्ही विभाग आणि त्यांनी केलेल्या कारवायांमुळं कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा किती मोठ्या प्रमाणात अवैध दारू बनत होती हे त्यांच्याच कारवाईवरून सिद्ध झालेलं आहे।
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये केवळ पुण्यातल्या घडलेल्या घटनेनंतर जसं जागं झालं तसं त्या ठिकाणी जागं न होता वर्षभर अशा कारवाया सुरू राहाव्यात अशीच अपेक्षा अनेक कोल्हापूरकरांनी केलेली आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.